20 ऑगस्ट हा दिवस आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी केवळ एक तारीख नाही तर एका गुरुपौर्णिमेसारखा अत्यंत पवित्र आणि ऊर्जेचा उत्सव आहे. कारण याच दिवशी आमच्या मनावर राज्य करणाऱ्या एका ध्येयवादी आणि असामान्य नेतृत्वाचा जन्म झाला. सन्माननीय सांगेचे आमदार आणि गोवा राज्याचे माननीय मंत्री श्री सुभाषजी फलदेसाई, ज्यांचे नाव आज संपूर्ण गोव्यात आणि सांगे मतदारसंघासह लगतच्या संपूर्ण परिसरात अत्यंत अभिमानानं आणि आदरानं घेतले जाते. आमचे नेते हे केवळ राजकारणी नाही तर सनातन हिंदू धर्माचे खंबीर रक्षक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. गोव्यात हिंदुत्वाची आणि संस्कृतीची ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी ते सदैव आघाडीवर असतात. सांगे मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला भव्य पुतळा आणि मंदिर उभारून त्यांनी शिवरायांची अस्मिता घराघरात पोहोचवली. ऐतिहासिक सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार असो वा संस्कृतीचे जतन, देव, देश आणि धर्मासाठी अहोरात्र झटणारे ते एक झुंजार हिंदुत्ववादी आणि धार्मिक नेतृत्व आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात जितकी कणखरता आहे तितकीच अथांग माणुसकी आणि नम्रता भरलेली आहे. लहान मुलांशी बोलताना अत्यंत प्रेमळ, ज्येष्ठांचा आदर करणारे आणि प्रत्येकाच्या दुःखात धावून जाणारे ते एक लोकनेते आहे. शब्दाचे आणि वेळेचे अत्यंत पक्के असलेले सुभाषजी दररोज शेकडो लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अविरत कार्यरत असतात. निसर्गावर आणि मूक जनावरांवर मनापासून प्रेम करणारे ते सच्चे पशुप्रेमी आहेत. गायींची सेवा करताना असो वा मुक्या जीवांची काळजी घेताना त्यांच्यातील संवेदनशील माणूस कायम दिसून येतो. भारतीय जनता पक्षाचा झेंडा कायम गगनावर उंच ठेवण्यासाठी आणि पक्ष संघटन तळागाळात मजबूत करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले आहे. शिस्त, निष्ठा आणि अविरत परिश्रमांच्या जोरावर त्यांनी हजारो तरुण कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडले. आज प्रत्येक कार्यकर्त्यासाठी माननीय मंत्री श्री सुभाषजी फलदेसाई म्हणजे एक अभेद्य ढाल आणि खंबीर आधारवड आहे. एक अभूतपूर्व विजन असणारे मंत्री म्हणून त्यांनी गोव्याच्या विकासाचे नवे पर्व सुरू केले. दिव्यांग सक्षमीकरणाचा ध्यास घेत त्यांनी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोव्यात आणला. दिव्यांगांचे जीवन सुखकर व्हावे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मान मिळावा या ध्येयानं त्यांनी 200 पेक्षा जास्त गरजूंना कृत्रिम अवयव बसवून देऊन त्यांना नवे आयुष्य आणि नवी उमेद मिळवली. सांगे आणि परिसरात बहुसंख्य सभा मंडप उभारणे असो की निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हजारो वृक्षांची लागवड करून दिलेला पर्यावरणाचा संदेश असो, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवला आहे. जलस्रोत, पेयजल, नदी परिवहन आणि समाज कल्याण मंत्री म्हणून काम करताना त्यांनी गोव्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक रोरो फेरी सेवा सुरू केली आणि पाण्याचे नियोजन अत्यंत सक्षमपणे केले. आज अशा या अत्यंत कनवाळू, विकास पुरुष, हिंदुत्ववादी आणि कार्यकर्त्यांच्या लाडक्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. सांगेचे आमदार आणि गोवा राज्याचे माननीय मंत्री श्री सुभाषजी फलदेसाई साहेब, तुमचा हा विकासाचा, सेवेचा आणि हिंदुत्वाचा ध्यास असाच पुढे चालू राहो. तुम्हाला उदंड, निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.